नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलवरती। क्रिकेट दिल से म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा। राहुल द्रविड विषयी काही माहिती सांगण्याआधी राहुल द्रविडला प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनल दिल से क्रिकेटकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज फलंदाजासमोर खूप मोठे डाव खेळत असतात, आपलं डोकं लढवतात। ते काय करतात मित्रांनो, 2-3 ओव्हरपिच बॉल टाकतात, म्हणजे फलंदाज इझिली त्याला मारतो, चौकार मारतो, कोणी षटकार मारतो, आणि मग चौथा किंवा पाचवा चेंडू आपलं जे त्यांचं जमेची बाजू जे अस्त्र असतं ते म्हणजे आउटस्विंग बॉल किंवा इनस्विंग बॉल किंवा इनस्विंग यॉर्कर किंवा परफेक्ट यॉर्कर यापैकी एक बॉल टाकतात। राहुल द्रविडची फलंदाजी करत असताना गोलंदाजांची मात्र भांबेरी उडायची, त्यांच्या त्या गोलंदाजांची ही काहीच अस्त्र राहुल द्रविडसमोर चालायची नाहीत। अशा चतुराई करणाऱ्या गोलंदाजांसमोर राहुल द्रविड त्यांनी टाकलेले ओव्हरपिच तिन्हीच्या तिन्ही चेंडू तो प्लेड करायचा, आणि जो अवघड बॉल आहे गोलंदाजाचा त्याच गोलंदाजाला तो चौकार मारायचा। अशा प्रकारची राहुल द्रविडची रणनीती असायची। ज्यावेळेस टीम इंडियाचे विकेट पडायचे आणि मग शेवटचे बॉलर यायचे मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी, त्यावेळेस टीम इंडियाला एका अशा फलंदाजाची गरज असायची की जो 1 दिवस 2 दिवस खेळून काढेल, मॅच अनिर्णित राहील किंवा मग मॅच जिंकेल, अशा प्रकारची फलंदाजी आवश्यक असताना नेमक्या त्याच ठिकाणी राहुल द्रविडची फलंदाजी बहरायची। अत्यंत शांततेने, रिलॅक्स राहून, थंड डोक्याने राहुल द्रविड समोरच्या टीमच्या बॉलर्सची बँड वाजवायचा। राहुल द्रविड खेळत असताना समोरच्या टीमच्या हेही लक्षात येत नव्हते की कधी त्यांची टीम पराभवाच्या छायेमध्ये आली आणि पराभूत झाली। इतकी शांत, संयमी आणि दमदार खेळी राहुल द्रविडच्या बॅटिंगमधून निघायची। मी नशीबवान समजतो मित्रांनो की मी स्वतः राहुल द्रविड द ग्रेट वॉलच्या खूप साऱ्या इनिंग्स लाईव्ह टीव्हीवरती पाहिलेल्या आहेत। राहुल द्रविड विषयी काही माहिती सांगण्याआधी प्रथमतः राहुल द्रविडला त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।